हॅलो, आज आपण पुन्हा नवीन एक कसा कुर्ती रेडी करणार आहोत. तर त्याची पूर्ण डिटेल आपण मेजरमेंटची व्हिडिओ काढलेली आहे. तुम्ही नक्की पहा, तुम्हालाही नक्की जमेल. 30 साईजची जर असेल तर याप्रमाणे सेम मेजरमेंट टाकली तर एकदम प्रॉपर आणि परफेक्ट कुर्ती रेडी होईल तुमचीसुद्धा. तर पहिले आपण अस्तर घेणार आहोत. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय असणार आहे, 1 मीटरचं आपल्याला अस्तर लागणार आहे. छाती कमी आहे आणि हाईटसुद्धा कमी आहे. सो जास्त असेल तर त्याप्रमाणे लागते. 2 मीटर, काहींना 2 मीटर लागते, प्रत्येकाची साईज वाईज लागते. तर आता आपण 1 मीटर घेतलेलं आहे, त्याचे 2 फोल्ड टाकून परत एकदा फोल्ड केले, म्हणजे असे 4 फोल्ड केलेलं आहे. जी बंद साईड असेल त्या बाजूने आपण आता पूर्ण लेंथ टाकणार आहोत. तर लेंथमधनं आपण काय करतो आहे, 2 इंच मायनस करतो आहे. जी काय लेंथ असेल त्यामधनं अस्तर आपण 2 इंच कमी करायचं. त्याच्यानंतर लेंथ टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं शोल्डर टाकलेला आहे आपण, जशी बॉडी असेल त्याप्रमाणे. इथे टाकलेलं आपण 5.5चं शोल्डर आणि मुंडा पण सेम 5.5. त्यानंतर छातीचा चौथा, 30चा चौथा येतो 7.5 + 2 सेम आपण तो ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर एक मुंडाचा. त्यानंतर कमरेची उंची टाकायची आहे आणि तिथे कमरेचा चौथा + 2 इंच करून मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कैचीचं मार्किंग. तर कैचीचं मार्किंग असेल 18-20 पर्यंत, 21 पर्यंत, जशी ज्याची हाईट असेल त्यावाईज येते. तर आपण टाकलेले आहे ते 18 इंच आणि मग तिथे टाकलेलं आहे शीटचा चौथा + 2 आणि मग गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर गळ्याची रुंदी आपण 2.5 टाकलेली आहे, गळ्याची उंची 4 टाकलेली आहे. जसं आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला बनवायचा असतो कुर्ती, त्याचं मेजरमेंट घेऊनच हा ड्राफ्टिंग करायचा असतो. त्यानंतर आपण कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला साडी फोल्ड करून ठेवायची आहे. सेम परत 4 फोल्डमध्ये घ्यायचं आहे. आपण नेक्स्ट आता घेणारच आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका, नाही तर तुम्हाला समजणार नाही. जर पूर्णपणे तुम्ही असं सेम डिटेलमध्ये कुर्ती ड्राफ्टिंग केली तर एकदम परफेक्ट अशी तुम्हाला कुर्ती जमेल. आणि व्हिडिओ पाहता तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरात लवकर. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमची कुर्ती कटिंग करून झाल्यानंतर ती परफेक्ट झाली की नाही याचा मला DM नक्कीच करून सांगा. आणि आता आपण साडीवर ते कटिंग करून घेणार आहोत. आता आपण 4 फोल्ड करून घेणार आहोत साडी आणि त्याच्यावर जसा अस्तर आपण कट केलेला आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन घेऊन त्याला कट करून घ्यायचं. आपण लेंथ आहे ती 2 इंच प्लस करून घेतलेली आहे आणि अस्तरपेक्षा जास्तच असायला हवी आपली लेंथ. थँक्स फॉर वॉचिंग.